पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुला माहिती आहे त्याला ममताचं नाव सुद्धा ऐकायला आवडत नाही। तू का विषय काढलास ममताचा? साहेब मला तुमच्याशी सुद्धा बोलायचं आहे ममता मावशींविषयी। हा बोल ना। साहेब मला वाटतं की एक्स्ट्रीमली सॉरी मॅडम तुम्हाला डिस्टर्ब केलं, पण काय आपल्या घरात ना पायऱ्यांना दरवाजेच नाही आहेत, नाहीतर मी नॉक करून आलो असतो, परमिशन घेऊन आलो असतो। एक काम करा, मला तुम्ही सांगा मी नेमकं या घरात थांबायचं आहे की नाही, म्हणजे कसं तुमची प्रायव्हसी डिस्टर्ब होणारच नाही ना कधी। तिरकस बोलण्याची गरज नाहीये। ऐका ना, मी कसं बोलायचं प्लीज तुम्ही मला सांगू नका। आधी तुमचं काय चाललंय ते बघा, माझं काय चाललंय तोंड सांभाळून बोला। हे घर आहे, ऑफिस नाही। अच्छा, म्हणजे इथेही ऑफिस सारखी माझीच चूक आहे का? तुझा काय प्रॉब्लेम काय? बापरे, राग आला का? नाही ठीक आहे, ऑब्वियस आहे होणारच तसं, बट आय डोंट केअर। ठीक आहे, कॉफी कर माझ्यासाठी, पटकन करायची, पटकन चल। मॅडम तुमची कॉफी। खाणं पिणं झालं असेल तर जरा कामाचं बघूया, ग्रंथ वाचूया। हे काम लगेच संपलं तर हातात पैसे कमी येतील, थोडा वेळ खायला हवा, म्हणजे कसं जास्त पैसे सुटतील। काय झालं? कुठे काय? चल मग ग्रंथ वाचायला। नाही नाही आता नको, ते काय ना माझं डोकं खूप असं दुखतंय, जड झालंय, उद्या बघूया ना आपण। उद्या थोडंसं वाच ना। तुम्हाला कळत नाहीये का हो? आणि तुम्हाला तुमच्या ताईने काय सांगितलं? माझी काळजी घ्यायची, हो ना? मला आरामाची गरज आहे, कळत कसं नाही तुम्हाला? कोणाचं आहे? नेत्राताई। मग उचलू नकोस। आत्ता उचलला नाही ना तर कटकट करेल ती, एकदाच काय ते बोलून घेते म्हणजे कसा त्रास जाईल माझा। तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा। हो। हा बोल। हे मी काय चाललंय? तू फोन का नाही केला मला? मी कधीची वाट बघते तुझ्या फोनची। कशाला? कशाला म्हणजे एकतर बेळगावहून कोणालाही काही न कळवता निघून गेलीस कुठेतरी। तू काय करतेस, कुठे आहेस, आम्हाला कळायला नको? आहे इकडेच आहे मी, आहे एका ठिकाणी आहे मी। एका ठिकाणी म्हणजे? ते नवी मुंबई, हा तिकडे आहे मी। नवी मुंबई? हो, मला ना इकडे चांगली नोकरी मिळाली, तुझ्यापेक्षाही चांगली। कुठे मिळाली नोकरी? म्हणजे नक्की काय काम करतेस तू? आणि तिकडे होतीस ना बेळगावला, मग अशी नवी मुंबईची नोकरी कशी मिळाली? अच्छा, तुला कधीपासून ग माझी एवढी काळजी? हेमे, मी तुझी मोठी बहीण आहे, काळजी वाटते मला तुझी, म्हणून विचारते। हो माहितीये, मोठी बहीण। चल ठेवते। हेमे हेमे ऐक ऐक, मला फक्त सांग तू नक्की कुठे काम करते, मला जागेचं नाव सांग आणि राहतेस कुठे। नाहीतर थांब, मी तुला व्हिडिओ कॉल करते, मला तुला बघायचंय। व्हिडिओ कॉल? नाही नको नको, मला काम आहेत, मी ठेवते फोन। चल अगं फक्त एक। बघितलंस माझी ताई किती हुशार आहे? व्हिडिओ कॉल आलाच तर ऑफिस वाटेल असा सेटअप आधीच तयार करून ठेवलाय। साहेब आधी
शेखर म्हणत होते तुला उशीर होणार आहे यायला, तू लवकर कसा आलास? आधी लवकर कसा आलास? काही नाही, जस्ट. म्हणजे माझं काही चुकतंय का? नाही, शेखरही धड बोलत नाहीयेत माझ्याशी, या घरात कोणीच नीट बोलत नाहीये, तूही बोलत. आई असं काही नाहीये. काही नाही म्हणजे मी आत्ता तुला विचारते ना, तू लवकर कसा आलास? शेखर म्हणाले होते तुला उशीर होणार आहे, तर तू धड उत्तरच देत नाहीयेस माझ्या प्रश्नाचं. एक वेळ शेखरचं समजू शकते मी, ते कामाच्या टेन्शनमध्ये असतात, पण तू असं का वागायला लागलायस माझ्या बरोबर? आई रिलॅक्स. तू उगाच मिसअंडरस्टँडिंग करून घेतेयस, असं काही नाही. आई मला जस्ट बोलायचा मूड नव्हता म्हणून असं उत्तर दिलं मी. मूड नव्हता हे दिसतंय मला, म्हणूनच मी विचारत होते की काय झालंय. नाही पण तुला धड बोलायचंच नाहीये माझ्याशी, तर इट्स ओके. म्हणजे माझंच काहीतरी चुकत असेल म्हणून तू. आई 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 आय एम सॉरी. नाही आधी प्रश्न सॉरीचा नाहीये, तुझा मूड का बरोबर नाहीये मला कळत नाही. मला काळजी वाटत होती म्हणून विचारलं होतं. काही नाही आई. नेत्रा. काय झालं? काय केलं नेत्राने? आई नेत्रा हल्ली सतत त्या बाईबद्दल बोलायला लागलीये, ममता राजाध्यक्षबद्दल. नेत्राचा काय संबंध आहे त्या बाईशी? काय 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 म्हणाली काय तुला? आई मी ऑब्झर्व केलंय, तिला त्या बाईबद्दल सतत प्रश्न पडत असतात हल्ली. यु नो, ती त्या बाईला ममता मावशी म्हणते. मला एक कळत नाहीये, ती त्या बाईला कधी भेटली नाहीये, तिला फक्त फोटोत बघितलंय, मग तिला मावशी का म्हणतेय ती नेत्रा? काय संबंध आहे तिच्याशी तिचा? ही नेत्रा ममताबद्दल अद्वैत बरोबर का बोलायला लागली? ती अद्वैतचं ममताबद्दलचं मत बदलण्याचा प्रयत्न नाही ना करते? नाही नाही नाही, असं होता कामा नये. बरं, जेव्हा जेव्हा तिने माझ्या समोर ममता राजाध्यक्षाचा विषय काढलाय तेव्हा तेव्हा मी अवॉइड केलाय तिला. तिला हे चांगलंच माहिती की मला नाही आवडत तिच्याविषयी बोलायला, तरी सतत तिच्याविषयी बोलत असते ती. काळजी वाटते रे मला नेत्राची खूप काळजी वाटायला लागली. मला सुद्धा खूप काळजी वाटते आई तिची. त्या फोटोतल्या बाईबद्दल इतका का विचार करत असेल नेत्रा? हे सगळं खरंच त्या फोटोमुळेच होतंय नेत्राचं. म्हणजे मी पाहिलंय बऱ्याच वेळा फोटो समोर अशी उभी राहिलेली, काहीतरी बडबडत असलेली फोटोकडे बघून. बापरे, मला काळजी वाटते. असं वाटतं की तो ममताताईंचा फोटो काढूनच टाकायला हवाय घरातून आपण. सॉरी, मी काय बोलून गेले? सॉरी आधी, मला असं म्हणायचं नव्हतं. ममताताई तर या घरात. मी नेत्राच्या काळजीपोटी बोलले रे. खरंच मी. रिलॅक्स. तू बरोबर बोलतेस. जी बाई जिवंतच नाहीये, जिचा या घराशी काही संबंध नाहीये, ज्या बाईने या घरातल्या माणसांना फसवलंय, तिचा फोटो घरात लावायची काय गरज आहे? तू बरोबर बोलतेस. आपण काढून टाकूयात आपण तो फोटो. नऊ महिने ज्या मुलाला एक आई तिच्या पोटात वाढवते, ते मुलंच काही वर्षांनी तिला आई म्हणायला नकार देतं. मला माहिती आहे मावशी, तुम्हाला हे सगळं पाहून खूप त्रास होतोय. आणि अद्वैत साहेबांच्या मनात तुमच्याविषयी जो राग निर्माण झालाय, तो राग त्यांच्या मनातून काढणं खूप कठीण जातंय मला. तुमचा विषय निघाला तरी त्यांना ते आवडत नाही. ममताविषयी तुला मला काय सांगायचं होतं मगाशी? तुझं आणि अद्वैतचं ममतावरनं काय बोलणं झालं एवढं? घरी आल्यापासून अद्वैत बेडरूमच्या बाहेर पडला नाही. तुला मला काय सांगायचंय ममताबद्दल?
काही सांगायचं नाही साहेब, विचारायचंय. विचार. इतकी वर्ष तुम्हाला वाटत होतं की ममता मावशी चारित्र्यहीन आहेत, पण मग मी तुम्हाला भूतकाळात घडलेल्या काही घटना सांगितल्या. ते सगळं ऐकून आजही तुम्हाला असं वाटतंय की ममता मावशी आणि रुपालीबाई साहेबांच्या पहिल्या नवऱ्यामध्ये काहीतरी होतं. या घरात सगळ्यात जास्त तुम्ही ओळखत असाल ना ममता मावशींना. तुम्हाला खरंच वाटतं ममता मावशी असं काहीतरी करू शकतात? अनिल म्हात्रेसारख्या माणसामुळे त्यांच्यावर संशय घेण्यात आला, आणि आता सगळं कळूनही एकदाही तुमच्या मनात अपराधीपणाची भावना नाही का आली? माफ करा साहेब, कदाचित मी माझी पायरी सोडून बोलते, पण तुम्हीच सांगा, तुम्हाला खरंच असं नाही वाटत की तुम्ही ममता मावशींवर चुकीचा संशय घेतलाय? नेत्रा, तू मला भूतकाळातल्या गोष्टी सांगितल्यास, त्यानंतर आपण त्या अडगळीच्या खोलीत गेलो. त्या अडगळीच्या खोलीत तो अनिल आणि ममताचा फोटो होता. त्यात तू अनिलला ओळखलंस, त्याला पाहिलं होतंस तू. आणि अनिल आणि रुपाली अजूनही एकमेकांच्या संपर्कात आहेत ते कळल्यावरती माझं डोकंच काम करत नाही. पोलीस तर म्हणतायत तो अनिल जिवंतच नाही आहे. काय काय कुठं तेच काय नसं झालं मला. हे म्हणजे न उलगडणारं कोडं झालेलं आहे. तू 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 जे मला सांगितलंस, तू मनात तर मला नक्की वाटतंय असं, पण मत अशी नाही आहे. ती कधी असं करू शकणार नाही वाटतं मला. पण मग अनिल आणि ममताचा फोटो डोळ्यासमोर येतो आणि पुन्हा मनात गोंधळ सुरू होतो सगळा. एक गोष्ट नक्की, ममताबद्दल माझ्या मनात मोठा गैरसमज निर्माण झाला असावा. साहेब, गैरसमज झाला असावा नाही, गैरसमज झाला आहे. आणि अद्वैत साहेब आजही ममता मावशींविषयी मनात राग धरून आहेत. ते आजही त्यांना आई नाही म्हणत. हा ममता मावशींच्या मातृत्वाचा, त्यांच्या आईपणाचा अपमान आहे असं नाही का वाटत तुम्हाला? साहेब, ममता मावशी अजूनही या घरात आहेत. अशांत, अतृप्त, वाट बघतायत की कधीतरी त्यांचा मुलगा त्यांना आई म्हणेल. अद्वैत करता ममता हा विषय संपलाय. तुला तर माहिती आहे, तो ममताविषयी बोलायलाही तयार नसतो. आजला आवडत नाही तो विषय. सतत त्याचं म्हणणं आहे की त्याची एकच आई आहे, ती म्हणजे रुपाली. तो ममताला कधीही आई म्हणणार नाही.
जे पेरलं जातं तेच उगवतं. इतकी वर्ष अद्वैत साहेबांच्या मनावर हे बिंबवण्यात आलंय की त्यांची आई चारित्र्यहीन होती. मग त्यांना तेच वाटणार ना. पण साहेब, जर तुमचा गैरसमज दूर होत असेल तर त्यांचा गैरसमज सुद्धा दूर होऊ शकतो. आणि तो तुम्ही करायला हवा. माझी तुमच्याकडे एकच विनंती आहे. ममता मावशींना त्यांचं आईपण, त्यांचं मातृत्व परत मिळवून द्या. साहेब, साहेब, तुम्हाला ममता मावशींची जन्मतारीख फेब्रुवारी 1975 लक्षात आहे? तू जन्मतारीख का विचारलीस? सहज. सहज नाही, तू गोष्टी सहज करतेस, सहज म्हणत नाहीस. हा आबा बोला. नेत्रा, बाळा कामात आहेस का तू? नाही नाही, बोला ना. नेत्रा, हेमाची खूप काळजी वाटते ग. तिला फोन केला होता पण ती फोन उचलतच नाहीये. आबा सॉरी, मी तुम्हाला कळवायला विसरले. माझं झालं बोलणं हेमेशी. अगं पण ती आहे कुठे? ती नवी मुंबईमध्ये आहे. तिला नोकरी मिळाली आहे. म्हणजे नक्की काय काम करतं ते मलाही नाही कळलं. मी करेन तिला, उद्या फोन करते तिला. पण तुम्ही काळजी नका करू आणि आईलाही सांगा. बरं बरं आबा, मला जरा बोलायचं तुमच्याशी. बोल ना बाळा. आबा, ममता मावशी आहेत ना, म्हणजे अद्वैत साहेबांची खरी आई. आबा, मला त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. ते आता या जगात नाही आहेत, पण तरीही न केलेल्या गोष्टींची शिक्षा भोगतायत. काय झालंय बाळा? आबा, अद्वैत साहेब आजही त्यांना आई नाही म्हणत. आणि मला ना सतत जाणवतंय की त्यांचं मातृत्व अपूर्ण राहिलंय. खरं आहे ग बाळा. आपलं मूल जर आपल्याला आई म्हणायला तयार नसेल तर आईचं मातृत्व पूर्ण होईल तरी कसं ग? गेली अनेक वर्ष अद्वैत साहेब त्यांच्यावर राग धरून आहेत. आणि मला नाही कळत हे सगळं कसं बदलावं. राग हा कधीही चिरंतन नसतो. तू प्रयत्न कर बाळा, आणि एका आईला तिचं आई पण मिळवून देण्याचं पुण्य लाभेल तुला. पण आबा, याची सुरुवात कशी करू? बाळा, मला असं वाटतं अद्वैत साहेबांच्या हातून घरामध्ये शांत व्हायला हवी. त्यासाठी एक होम करावा लागेल, आणि त्या होमाला स्वतः अद्वैत साहेब बसले तर नक्कीच फरक पडेल. चांगला दिवस बघ आणि शांत करून घ्यायला सांगा शेखर साहेबांना. आबा, 10 फेब्रुवारीला ममता मावशींचा जन्मदिवस असतो. तो दिवस चालेल? उत्तम दिवस आहे, पण तुला सावध राहावं लागेल. म्हणजे होम केल्यानंतर त्या होमाच्या अग्नीतनं सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि त्या ऊर्जेचा घरातल्या दानवी शक्तींशी सामना होईल.
या सगळ्यामध्ये काही अघटितही घडू शकतं ग बाळा. लक्षात येते ना मी काय म्हणतोय ते? हो आबा, मी सावध राहीन. काळजी घे हा. आणि बाकी सगळं देवी आईवर सोड तू, सगळं ठीक होईल.